नंदराम, तू निखळ विश्वास ठेवला नाहीस. तू म्हणत राहिलास आधी प्रचिती उदय मग विश्वास ठेवेल. पण यामुळे झालं काय, तू तुझ्यावर होणारी कृपा पुढे ढकलत गेला. शिव शंकर शंभो. महादेवा, हे जर तुझेच संकेत असतील ना तर मला शक्ती दे. हे घे आपलं भोजन. पकड. अरे तू पाणी घेऊन आला आपल्याला. थांब थांब, मी घेऊन येतो. या जेवणात मी विष मिसळून आणलंय. हा खाऊन मेला की हे सगळं धन घेऊन मी फसा. अरे देवा, स्वामी स्वामी, अहो हे काय केलं त्याने. हा तर केला, आता सर्व धन माझच. भूक खूप लागली आहे, चला जेवून घेतो. पाहिलंस, याच करताय म्हणतो हे धन अपवित्र आहे, हे विष आहे, हे धन तुझा जीव घेईल. सांग ना मला, अजूनही तुला हे धन हवंय? नाही नाही, मला नको असलं धन. पण स्वामी, तुम्हाला जर हे सगळं माहिती होतं तर तुम्ही यांना वाचवलं का नाही. कपिले, तू सुद्धा अजून अनेक चुका केल्यास. आम्ही प्रत्येक वेळी तुला समजावत आलो, तू वेळी समजलीस म्हणून शहाणी झालीस. पण यांनी हे सगळं यांच्या कर्माने उडवून घेतला. कर्माचा परिणाम हाच होणार होता आणि नियतीने आखलेल्या काही गोष्टींमध्ये आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. कपिले, वेळ कमी आहे. वेळ कमी आहे कपिले. आमचे संकेत ओळखायला शिका, आमच्यावर विश्वास ठेवायला शिका, तेव्हा सगळं मार्गी लागेल. विश्वासाची परीक्षा आधी वेदनेत होते आणि उत्तर प्रचितीत मिळतात. शिव शंकर शंभो.
तू म्हणालीस म्हणून घेतो हे पाणी. बघूया काय फरक पडतोय. नलिनी, अगं काहीतरी विचित्र होतंय. त्रास होतोय बघ. म्हणजे शरीरातल्या वेदना वाढायला लागल्या अचानक. अहो हे काय आत्ताच तुम्ही पाणी घेतलं. ती ती विभूती घेतल्यानंतर त्रास अजून वाढलाय ग. वेदना जास्त होत आहेत. अहो अहो हे कसं शक्य आहे. सुंदरा मावशी म्हणाल्या होत्या. नलिनीताई, जिथे औषध संपतं तिथे श्रद्धा सुरू होते. स्वामी देवांवर विश्वास ठेवून ही विभूती पाण्यातून नंदराम भाऊंना द्या. थांबा, काहीतरी चुकते. मी काही चुकीचं तर नाही केलं ना. अगं मला पण वाटलं होतं की आराम मिळेल, पण हे तर उलटच होतंय मग. विश्वासाची परीक्षा आधी वेदनेत होते आणि नंतर उत्तर प्रचितीत मिळतं. शिवशंकर शंभो. नलिनी, नलिनी, अहो असं काय करताय. विश्वास ठेवलाय आपण तर उत्तरही मिळेल. महादेवा, अरे अरे काय होऊन बसलंय. एवढा त्रास. नलिनी, नलिनी, आता आता सण नाही होते. मीच कारण या त्रासाचं. मला मरण दे, पण यांना या त्रासातून मुक्त कर. नलिनी, त्या सुंदरा मावशीने फसवलं बहुतेक आपल्याला. हा जर बरा करायला नाही वाढवायला आल्या होत्या ग. माफ करा, माझी चूक झाली. उगाच मी त्या बाईवर विश्वास ठेवला हो, त्यामुळे तुमचा त्रास वाढला. हे जर विश्वासाचं फळ असेल तर महादेवा. नाही, महादेव असं करणार नाहीत. आपलंच कुठेतरी काही चुकत असेल. विश्वासाची परीक्षा इतकी कठोर असते हे मला माहिती नव्हतं. हे असं कोण करू शकतं. अशा अवस्थेतल्या माणसाची फसवणूक. नलिनी, मला वाटतं माझा जीव. अहो असं बोलू नका. तुम्हाला काहीही होणार नाही. काय करू मी आता. अहो, कुठे जाऊ, कोणाला बोलवू. हे महादेवा, तूच आता मार्ग सांग. ओ देवा, महादेवा, तुझी इतकी सेवा केली, कधीही तुझ्या नामस्मरणात खंड पडू दिला नाही. कृपा करून यांचा जीव वाचव रे महादेवा. जर काही चूक झाली असेल तर शिक्षा मला दे. यांना काही होऊ देऊ नको. महादेवा, कृपा कर रे, कृपा कर.
ही वेदना शिक्षा नाही, विश्वासाची कसोटी आहे. ज्याची श्रद्धा ढळत नाही त्याच्यावर कृपा स्थिर होते. नलिनी, 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 उठा ना हो. मला सोडून जाऊ नका. महादेवा तू सुद्धा काहीतरी कर रे. मी विभूती देऊन निघाले खरी, पण स्वामी देवांना केवळ तेवढंच अपेक्षित होतं का की मी तिथे थांबायला हवं होतं? त्या नंदरामचा विश्वास बसल्यावर त्याला सोबतच घेऊन निघायला हवं होतं. मी स्वामी देवांनी सोपवलेलं कार्य अर्धवट ठेवून निघाले का? नाही, पण स्वामी देवांनी मला फक्त विभूती द्यायला सांगितली होती. बाकी तर स्वामी देव काहीच बोलले नव्हते. मग मी स्वतःच्या मनानं इथं थांबणं बरोबर होईल का? अक्कलकोट मध्ये स्वामीदेव माझी वाट पाहत असतील? नाही नाही, स्वामी देवा, आता तुम्हीच मला मार्ग दाखवा. तुम्हीच काहीतरी कौल द्या मला. श्री स्वामी समर्थ. स्वामी देवा, हे फूल मी हातात घेतले. जर तुम्हाला वाटत असेल की मी मागे फिरावं, नंदरामच्या घरी जावं आणि त्यांना घेऊनच अक्कलकोटात यावं, तर हे फूल माझ्या हातून पडणार नाही. पण जर असं वाटत असेल की मी अक्कलकोटमध्ये यावं, तर हे फूल वाऱ्यानं पडेल. श्री स्वामी समर्थ. खरंच देवा, तुम्ही धन्य आहात. मी कौल मागितला आणि लगेच तुम्ही तो मला दिलात. आता मला ना शांती लाभलीये, माझ्या मनातली शंका मिटलीये. आता मी अगदी निश्चिंत होऊन अक्कलकोटला येऊ शकते. बाकी नंदराम अक्कलकोटला कसा पोहोचणार याची उत्सुकता मात्र आहे. श्री स्वामी समर्थ. अहो अहो, उठा ना. माझी चूक झाली. मी विश्वास ठेवायला सांगितला होता. देवा, माझ्या चुकीची शिक्षा तू मला दे. पण यांना वाचव रे देवा, वाचव. मला सोडून जाऊ नका. अहो, उठा ना तुम्ही. अहो, तुम्हाला बरं वाटतंय? देवा. ओम नमः शिवाय. अहो अहो, कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय ना आता?
तुला सांगतो नलिनी, ती विभूती घेतली ना, सुरुवातीला प्रचंड त्रास झाला मला. म्हणजे एका क्षणी तर असं वाटत होतं की जीव जातो का काय माझा. पण काही वेळातच अचानक सगळा त्रास बंद झाला. म्हणजे वेदना पण निघून गेल्या माझ्यातल्या सगळ्या. अगं अगदी एका क्षणाला तर असं वाटलं ना की मला काही आजारच नाहीये. नलिनी, अगं इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदा हे असं घडतंय. म्हणजे आता तुम्हाला काहीच त्रास जाणवत नाहीये? अजिबात नाही. म्हणजे असं वाटतं की शरीरावर सगळं ओझं उतरून गेलं बघ. महादेवांनी ऐकलं आपलं, त्यांनीच कृपा केली आपल्यावर. हो ना. ओम नमः शिवाय. कदाचित विश्वासाची ना हीच खरी परीक्षा असेल अगं. भक्तांच्या यातना त्या तुमच्या यातना, आणि ज्या तुमच्या यातना त्या आमच्या यातना. ज्याप्रमाणे दिवा विझण्याआधी मोठ्याने फडफडतो, त्याचप्रमाणे यातना पूर्णपणे संपण्याआधी वाढतात आणि मग हळूहळू लुप्त होतात. नंदरामच्या बाबतीतही हेच होणार. शिवशंकर शंभो. अहो, बरं वाटतंय ना तुम्हाला? हो नलिनी, मला आता बरं वाटतं. अंगाराची प्रचिती आली बघ, आणि आधीपेक्षा खूप बरं वाटतंय अगं. त्या सुंदरा मावशी बरोबरच बोलत होत्या अगं. अक्कलकोटला गेलो ना की मला पूर्ण बरं वाटायला लागेल. आणि असं मला खरंच मनापासून वाटतंय आता अगं, आपण त्या सत्पुरुषाचं दर्शन घ्यायला हवं. आपण सुंदरा मावशींवर विश्वास ठेवायला हवा. अहो, आपण त्यांच्यावर शंका घेतली, आपण त्यांच्या सोबतच अक्कलकोटला जायला हवं होतं. एकदा चुकलो नलिनी आपण, पण आता नाही. आता आपण लगेच अक्कलकोटला निघूया. आता एक क्षणही थांबायचं नाही. तुला सांगतो नलिनी, एखाद्या गोष्टीची प्रचिती आली ना की पावलं आपोआप चालायला लागतात बघ. विश्वास जागा झाला की विलंब ही पाप ठरतो. खरंय. स्वामी, 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 अहो 2 दिवसापासून तुम्ही काहीच खाल्लं नाही. काहीतरी खाऊन घ्या तुम्ही. होय स्वामी, अहो असं उपाशी राहणं योग्य नाहीये. स्वामी, तुम्ही जर काही खाल्लं नाहीत ना तर मीही उपाशी राहील, पाणी सुद्धा पिणार नाही. स्वामी, थोडंसं काहीतरी खाऊन घ्या. सुंदरा मावशी आता पुण्याहून लवकर परत यायला हवे. गेले 2 दिवस झाले स्वामी याच अवस्थेत बसून आहे. आणि मला वाटतं ना, आता फक्त सुंदरा मावशी स्वामींना या अवस्थेतून बाहेर काढू शकतात. हो, खरंय तुमचं. काय खरंय? हा, सांगा ना, काय खरंय? आणि कविराज, सुंदरा मावशी कशाला हव्यात? स्वामींना या अवस्थेतून मीही काढू शकते. मी आहे ना इथे. हा, द्या ते ताट इकडे. द्या, द्या, हे घ्या तुमच्याकडे. स्वामी, थोडस तरी खाऊन घेता का? बघा, सगळं तुमच्या आवडीचं केलंय. माझा आग्रह तुम्ही मानणार ना? माझा तेवढा तरी अधिकार आहे ना तुमच्यावर स्वामी? नाही, तुम्हाला खावंच लागेल. घ्या. ही काय लिहिलं आहे? कपिलाताई, अहो थांबा, नका आग्रह करू तुम्ही.
अहो ज्याला जे जमतं, जो ज्याचा अधिकार आहे त्यालाच ते करू देणं योग्य आहे ना. मला असं वाटतं आपण सुंदरा मावशींची वाट बघूया. स्वामी, अहो माझा एवढाही अधिकार नाहीये का तुमच्यावर? तुमच्या लेखी माझं काही महत्वच नाहीये? बुवाची ही अवस्था आम्हाला वेगळीच दिसते. बुवाने चोळप्पाला शब्द दिला होता, आधी तुला इथे गाडेल आणि मग मी येईन. बुवाचं इथे येऊन बसणं, अन्न पाणी सोडून देणं म्हणजे बुवाच्या अवतार कार्याची समाप्ती जवळ आली आहे की काय?